विनोद भगत. स्त्रियांच्या अंधाऱ्या जीवनात पेटविल्या ज्ञानाच्या ज्योती, पेटविल्या ज्ञानाच्या ज्योती, म्हणून तर आज जगती, म्हणून तर आज जगती. अमर आहे सावित्री, अमर आहे सावित्री. अध्यक्ष पूज्य गुरुजन वर्ग आणि येथे उपस्थित माझ्या मित्रमैत्रिणींनो, सर्वांना माझा नमस्कार. नमस्कार. आज मी आपल्यासमोर ज्ञानज्योती, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची यशोगाथा सांगण्यासाठी उभी आहे. सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला. आईचे नाव लक्ष्मीबाई तर वडिलांचे नाव खंडोजी नेवासे पाटील हे होते. त्यांचा विवाह वयाच्या 9व्या वर्षी झाला. ज्योतिबा फुले यांनी सावित्रीबाईंना लिहायला वाचायला शिकवले व सावित्रीबाईंनी पुण्यातील बुधवार पेठेत मुलींची पहिली शाळा काढली. बालविवाह, केशवपण अशा वाईट प्रथांना सावित्रीबाईंनी विरोध केला. अखेर 10 मार्च 1897 रोजी सावित्रीबाईंनी अखेरचा श्वास घेतला. जाता जाता एवढेच म्हणेन की समाजाला जिने दिली ज्ञानाची सावली, समाजाला जिने दिली ज्ञानाची सावली. धन्य ती क्रांतीज्योती सावित्री माऊली, धन्य ती क्रांतीज्योती सावित्री माऊली. जय हिंद, जय